इन लास्ट लेक्चर आपण बघितलेलं की ऑपरेशन ऑफ सेट्स. ऑपरेशन ऑफ सेटमध्ये आपण फर्स्ट बघितलेला युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेटची कन्सेप्ट होती, इफ टू सेट्स आर युनियनमध्ये दाखवायचे असेल तर म्हणजे ए युनियन बी दाखवायचे असेल तर त्याची कन्सेप्ट होती की द युनियन ऑफ टू सेट, द सेट इज कंटेन कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन एलिमेंट. कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन एलिमेंट. फॉर एक्झाम्पल इथे मी एक लिहिते की ए सेट इज कंटेन 1 2 5 6, B set is contain 2 3 4 6. So we can take find the union. So A union B, how to find? You can take common element in set of A and B as well as uncommon element. So check करायचं. 1 is a element in set A. 1 B set मध्ये आहे का? नाही. मग हा कोणता एलिमेंट झाला? अनकॉमन एलिमेंट आला. सो अनकॉमन एलिमेंट पण घ्यायचा. त्यानंतर 2 present in set A as well as set B. So 2 is a common element. So you can take 2 also. Now here 5 only present in A set, not in B set. So this is a 5 is a uncommon element. So you can take here 5. Now 6 is a common element because is present in A set as well as B set. So we can take 6 also. Now check B element. B contain 2 present in A set ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. देन आफ्टर 3 B सेट मधला अनकॉमन एलिमेंट आहे, सो तोही लिहायचा. देन आफ्टर 4 पण हा B सेट मधला अनकॉमन एलिमेंट आहे, त्यामुळे तो लिहायचा. देन आफ्टर 6 कॉमन आहे, त्यामुळे तो एकदा रिपीट झालेला आहे, त्यामुळे रिटर्न लिहायची गरज नाही. सो A युनियन B वी कॅन टेक कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन एलिमेंट. ओके, नाव आपण चेक करणार आहोत इंटरसेक्शन ऑफ टू सेट. इंटरसेक्शन ऑफ टू सेट काय कन्सेप्ट आहे? द इंटरसेक्शन ऑफ टू सेट A and B is set of all elements which is common to both A and B, which is common to both A and B, and it is denoted by A intersection B. It is denoted by A intersection B. उलटा U काढायचा. युनियनला U, इंटरसेक्शनला उलटा U. नाव हे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कसं लिहिणार? So A intersection B, that means is contain element X. Is contain element X. X is present in set A and X is present in set B. And मुळे काय होणार आहे? त्या दोघांमधला कॉमन एलिमेंटच आपण तिथे घेणार आहोत. जर इथे और असतं तर तुम्ही कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन म्हणजे जे A सेट मध्ये आणि B सेट मध्ये कॉमन आहेत ते आधी लिहिले असते आणि A आणि B सेट मध्ये कॉमन नसलेले एलिमेंट ते लिहिले असते. ते कोणाला लिहिले असते? युनियनला. सो अगेन रिपीट करते बघा. द इंटरसेक्शन ऑफ टू सेट A and B इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच इज कॉमन टू बोथ A and B. ह्या अँड इम्पॉर्टंट आहे. अँडचा मिनिंग विच इज एलिमेंट प्रेझेंट इन A सेट ॲज वेल ॲज B सेट. आणि कशासाठी? युनियनसाठी ऑर येतं. ऑर म्हटल्यावर A मध्ये पण असू शकतो, B मध्ये पण असू शकतो किंवा A B मधले कॉमन एलिमेंट असू शकतात. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ A इंटरसेक्शन B. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल मध्ये सपोज A सेट इज कंटेन A B D and B set is contain A C D E. Okay, so A set is contain 3 elements A B D. B set is contain 4 elements A C D E. Okay, so I want here intersection. So A intersection B means those element which is present in set A as well as B. So A set element present in A set, check करा. A element B set मध्ये आहे का? Yes, is present. So A is a common element. Then after B element present in A set, but B element present in B set? No. So you do not take. Now D element present in A set, but D element present in B set? Yes. So you can take D element also. Now A B D चेक केलं. A B D मधले म्हणजे जे काही एलिमेंट आहेत त्यातले जे कॉमन आहेत तेच इथे आहेत. इथे B मध्ये E एलिमेंट प्रेझेंट आहे विच इज नॉट प्रेझेंट इन A सेट, त्यामुळे तो घ्यायचा नाही. सो युअर A इंटरसेक्शन B कंटेन ओनली 2 एलिमेंट्स विच इज कॉमन एलिमेंट in set A
ॲज वेल ॲज बी. सो कॉमन एलिमेंट कोणते दिसतात? ए आणि डी. तेवढेच आपण इंटरसेक्शनमध्ये घेणार आहोत. ना आता आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत. दिस प्रॉपर्टीज इज अ व्हेरी युजफुल फॉर CET. म्हणजे तुम्हाला MCQसाठी काही क्वेश्चन्स येतात आणि त्यांना तुम्हाला खालती 4 ऑप्शन दिलेले असतात. सो त्या ऑप्शनमध्ये क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी ह्या आपण काही प्रॉपर्टीज यूज करणार आहोत. सो प्रॉपर्टीज ऑफ पहिल्यांदा आपण इंटरसेक्शन आणि युनियनमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आपण प्रॉपर्टी बघणार आहोत युनियनची प्रॉपर्टी बघणार आहोत. ओके, properties of union and intersection त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ युनियन. आता प्रॉपर्टीज ऑफ युनियन करताना इट इज व्हेरी इम्पॉर्टन्स प्रॉपर्टी. त्या मी इथे एक्झाम्पल घेत आपण प्रूफ करायचे. ओके, सो ए ऑफ प्रॉपर्टी ए युनियन एम्प्टी सेट. आपण नंतर लिहूया काय होणार आहे ते. ए युनियन युनिव्हर्सल सेट. ओके, देन आफ्टर सी ए युनियन ए सेट. Then after D, A union B set. Then after E, A union B union C set. Okay? So आपण हे चेक करणार आहोत सगळं. So A union empty set. पहिल्यांदा मी एक युनिव्हर्सल सेट घेते which is X. Its content 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, देन आफ्टर मी एक ह्याचा सबसेट घेते बिकॉज ऑल सेट इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. सो युनिव्हर्सल सेट हा बिग सेट असतो, त्याचे सबसेट हे अदर सेट असतात. सो ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. वी कॅन टेक एलिमेंट 1 3 4. ओके, देन आफ्टर मी बी सेट घेते विच इज कंटेन एलिमेंट इज 2 3 5. Okay, then after one more set which is C that contain 1 4 6. Okay, so A B C is a subset of universal set. आता A union intersection means काय? empty set. Suppose हा A set आहे माझा already. A set is contain 1 3 4 and empty set how to denote it? Only null set which is no element is present here. Okay, empty set means null set which is no element present. So I want here in union of A union empty set. काय आहे concept empty set union ची? We can take common as well as uncommon element. Means we can take here 1 present here. No, here no element is present. So here 1 3 4 all is uncommon element. So आपण डायरेक्ट काय लिहिणार 1 3 4 आणि नल सेट मध्ये काहीच नाहीये त्यामुळे आपण इथे काहीच लिहिणार नाहीये. सो हा सेट काय झाला 1 3 4 which is A set means A union empty set is a A set. Okay, this is very important property we can use in MCQ. Now A union universal set X काय ते बघूया आपण. A सेट मध्ये कोणते एलिमेंट आहेत 1 3 4. युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते एलिमेंट आहेत 1 to 10 पर्यंत आहेत. सो A union universal set. What is the concept of A union X? We can take common as well as uncommon element. So here 1 present here, 1 also present here. So we can take 1. Then after 2 present here but 2 not present here, but 2 is the uncommon element. So we can take also. Okay, then after 3 both are common element. We can take 3. Then after 4, then after 5 6 7 8 9 10 which is uncommon element in set X. This also we can write in A union X set. So 5 6 7 8 9 10. Which type of set here? This present which is a universal set. So A union X we can write
universal set. So here we can write A union X is equal to X. Okay. Then after A union A, कोणत्याही सेटची इटसेल्फ बरोबर युनियन केली तर काय होते चेक करूया. A युनियन A, A सेट मध्ये 1 आहे, अगेन A सेट मध्ये 1 आहे, वी कॅन नेम 1 कॉमन एलिमेंट. A सेट मध्ये 3 आहे, अगेन A सेट मध्ये 3 आहे, अगेन कॉमन एलिमेंट. A सेट मध्ये 4 आहे, अगेन A सेट मध्ये 4 आहे, सो कॉमन एलिमेंट. हियर अनकॉमन एलिमेंट एक ही नहीं है, सो 1 3 4 विच टाइप ऑफ सेट, which is set A. So A union A is a set A. So A union A is a set A which is idempotent law. Idempotent law. This is a property. A union A is equal to A, which is a idempotent law. Okay. Then after idempotent law. Now next. A union B is equivalent to B union A, which is a commutative law. Which is commutative law. Now, काही theoretical example मध्ये A set is given, B set is given, and solve proof by commutative law. So that time we check A union B is equal to B union A आहे का. सो आपण चेक करूया इथे A union B is equal to B union A आहे का. सो A union B is equal, okay, what is the concept? You can take common as well as uncommon. One present here but one not present here, but we can take uncommon element also A union B. So इथे आपण 1 घेतला. Then after 2 present in B set but 2 not present in B set, so uncommon element. 3 present in A set, 3 also present in B set, so you can take common element. 4 present here but 4 not present here, so 4 is uncommon element in set A, so also present here. Now 5 इथे present आहे but 5 is present in A set not, but 5 is uncommon element in set B, so this also including in this set. Okay, so here A union B we get here elements 1 2 3 4 5. Now we can find here B union A. Again same concept, whatever element in common as well as uncommon element in set A and B, check करूया. 2 present here but 2 not present here, so 2 is the uncommon element in set B. 1 present here but 1 not present here, so 1 is the uncommon element in set A. 3 present here, 3 as well as present here, so 3 is a common element in set A as well as B. Then after 4 present here but 4 not present here, so uncommon element in set A. 5 present here but 5 not present here, so 5 is uncommon element in set B. So check A union B is equal to B union A आहे का. Yes, B union A again contain 1 2 3 4 5, so this law is proof. A union B is equal to B union A. Now A union inside the bracket B union C, this we can write in A union B union C. This is the associative law. Associative law always proved by 3 set. Commutative law proved by only 2 set. म्हणजे ज्या वेळेला कम्युनिटी लॉ प्रूफ करायचा असेल त्यावेळेला 2 सेट मध्येच युनियन दाखवायची, आणि असोसिएटिव्ह लॉ प्रूफ करायचा असेल त्यावेळेला 3 सेट मध्ये युनियन दाखवायची. युनियन दाखवताना पण ब्रॅकेटच्या आतमध्ये एक वेगळी युनियन असावी, त्यानंतर ती आपण स्प्लिट करू शकतो. ए युनियन ब्रॅकेट मध्ये बी युनियन सी असेल तर नेक्स्ट आपण बी युनियन ए युनियन बी ब्रॅकेटच्या आतमध्ये युनियन सी लिहू शकतो. सो आपण दिस इज अ विच टाइप ऑफ लॉ, असोसिएटिव्ह. विच टाइप ऑफ लॉ, असोसिएटिव्ह लॉ. तो पण आपण चेक करणार आहोत. सो हियर वी कॅन फाइंड बी युनियन सी फर्स्ट. सो बी युनियन सी, व्हाट इज द मीनिंग ऑफ बी युनियन सी? वी कॅन टेक कॉमन as well as uncommon element in set B as well as C. So check करूया. 1 present here in set C but 1
here. So this is the uncommon element in set C. So we can take here. Then after 2 present here but 2 not present here. So this is also uncommon element. Then after 3 uncommon element, 4 uncommon element, 5 uncommon element, 6 uncommon element. So we get here B union C is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. Now we can take here LHS. B union C find out केलाय, त्याला union of A करायचं. So A union inside the bracket B union C. So here we can check here. B union C already आपण काढलेला आहे. Now union of A करायचं आहे. Means काय करणार आपण? A union B union C मधले common as well as uncommon element घेणार. चेक करूया. One present here in set A. In set A. One present in B union C. Yes, is present. So it is a common element. Then after 3 present A. 3 also present A B union C. So it is a common element. Then after 4 present in set A. 4 also present B union C. So 4 also take. Now 2 is present in B union C but 2 not present in set A. So 2 is a uncommon element in set B union C. So we can take here. Then after 5, 6 uncommon element. So this is a union B union C. This is your LHS. Now try to convert RHS. Check करूया RHS मध्ये काय आहे. Here C. Sorry. Okay. A union B first find out करा. So this is a LHS. Now we find RHS. RHS मध्ये we can find first B A union B. How to find? ह्या दोघांमध्ये कॉमन as well as uncommon element घ्यायचे आहेत. 1 uncommon, 2 uncommon, 3 common, 4 uncommon, 5 uncommon. Okay. Now A union B union C हे आपण बघणार आहोत. A union B union C मीन्स ह्या सेट बरोबर C सेट युनियनला घेणार आहोत. म्हणजे ह्या दोन सेट मधले कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन आपण एलिमेंट बघणार आहोत. सो 1 प्रेझेंट आहे, कॉमन आहे, 2 अनकॉमन आहे, 3 अनकॉमन आहे. मी सिक्वेन्स वाईज लिहित जाते. 4 कॉमन आहे, 5 अनकॉमन आहे, 6 कॉमन आहे. सो चेक करा. दिस अँड दिस आर सेम. Yes, so associative law is proved. So A union B union C is equal to A union B union C. So this is the associative law. So these three first 5 properties. First property, A union empty set is equal to A set. A union universal set is universal set. A union A is equal to A, which is the idempotent law. म्हणजे कधी-कधी तुम्हाला MCQ मध्ये A union A is equal to A. Which law? Idempotent. Then after associative. Then after commutative. Otherwise none of these. So which law here? So तुम्हाला माहित असायला पाहिजे. A union A is equal to A set. Then after A union B is equal to B union A. हा theoretical question येऊ शकतो. So तुम्हाला फक्त स्टेटमेंट दिलेले असतात. A set आहे, B set आहे and prove commutative law. That time we use A union B is equal to B union A set, we can verify. Then after A union given, B set is given, A set is given, C set is given and prove that associative law. That time we can prove that A union B union C is equal to A union B union C. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अजून दोन आपण 3 हे बघूया लॉज मध्ये, प्रॉपर्टीज मध्ये. F property. A is a subset of proper subset of B किंवा A is a proper subset of B असेल. Then A union B is equal to काय? ओके. प्रॉपर सबसेटचा मीनिंग काय आहे की all element in set A which is present in B set but at least one element in set A which is not present in B A set. Okay, so proper subset क्या हिशोबाने मी लिहिते. A set is contain 1 2, B set is contain 1 2 3. Okay, so A is a proper subset of B
Yes, all element in set A which is present in B set 1 आणि 2 आहे तर 1 2 इथे पण प्रेझेंट आहे but at least one element in set B 3 which is not present in A set. Okay, so this is the proper subset. Now we can take A union B. काय असते A union B? चेक करूया आपण A union B. काय असते A union B? We can take common as well as uncommon element. So काय ना 1 2 3 means which side of set? Which is B set. So A is a proper subset of B, then A union B is equal to B. This is also MCQ type question. Okay, suppose A is a subset, proper subset of B, then A union B is equal to B set. Okay, then after next G, A is a proper subset of A union B and B is a proper subset of A union B. A is a proper subset of A union B and B is also proper subset of A union B. Check करूया आपण. A is a, suppose इथे आपण काही असू द्या कोणतेही एलिमेंट्स घेऊया. ओके, कोणतेही एलिमेंट्स घेऊया. इथे असं काही नाहीये. A is equal to 1 2 3 4, B is equal to 2 4. Okay, now we can take A union B. We can find A union B. What is the A union B? We can take common as well as uncommon element. So 1 is a uncommon element, 3 is also uncommon element, 2 also uncommon element, 4 is a common element. Okay, so this is A union B. So my statement is A is a proper subset of A union B. Yes, whatever element present in A set, all element present in A union B set, but A union B set is contain one element which is not present in A set. Check करा आहे का? A is a proper subset of A union B. काय कन्सेप्ट आहे? A मधले सगळे एलिमेंट A union B मध्ये असावे, but B A union B मध्ये ॲटलिस्ट एक एलिमेंट असा असावा की जो A सेट मध्ये नसावा. चेक करा 1 3 4. मग ह्यामध्ये कोणता एलिमेंट असा आहे की जो B A मध्ये नाही आहे? 2. So A is a proper subset of A union B. Similarly, B is a proper subset of A union B. चेक करा B मधले all elements present in A union B. Yes, but 1 and 3, these two elements which is not present in B set. That's why we can say that A is a proper subset of A union B and B is a proper subset of A union B. I hope you understand this property. Now next lecture we can check properties of intersection. Thank you.